बाबासाहेबांचे विचार आचरणात आणायचे असतील तर आपण शिक्षणाला महत्त्व दिलं पाहिजे आणि शिक्षणाशिवाय ज्ञानाशिवाय आपल्या सर्वांची उन्नती किंवा प्रगती होऊ शकत नाही. संविधानाची हत्या करण्याचा प्रयत्न होतोय. संविधानाची हत्या करून या देशातली लोकशाही मोडीत काढण्याचं काम होत आहे. ते तुम्हाला आणि आम्हाला रोखावं लागेल. शिरीन संजीव लोखंडे हे माझं नाव आहे आणि अप्पर कामगार आयुक्त कोकण विभाग अशी मी 14 मार्चपर्यंत होते. आता माझं प्रमोशन झालेलं आहे आणि मी सहआयुक्त जॉईंट लेबर कमिशनर पहिली महिला या पदावरती विराजमान झालेली आहे आणि त्याचं सगळं श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आहे. सगळ्यात महत्त्वाचं मी तर म्हणेन की महिला कामगारांकरता बाबासाहेबांनी खूप मोठं मोलाचं काम केलेलं आहे. आपण जर प्रसूती लाभ अधिनियम हा कामगार कायदा आहे की ज्याची आम्ही अंमलबजावणी करतो, त्या प्रसूती लाभ अधिनियम म्हणजे मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट हे केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आलेलं आहे. हॅलो हॅलो टाळ्या झाल्या पाहिजेत, टाळ्या झाल्या पाहिजेत. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्यतेच्या तूच सकल न्यायदायका. जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझीच गर्जना. गर्जना भीमराया, माझा भीमराया. भारताचा पाया, माझा भीमराया. स्पर्शिले तू ओंजळीने, फुले केले पाणी चौदार तळ्याचे. हक्क देऊन माणसाचे, सोने केले पीडितांच्या जीवनाचे. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. 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 भीमराया, माझा भीमराया. भारताचा पाया, माझा भीमराया. हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर. त्या काळात अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध
ज्यांच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार झाले अशा राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ ज्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेला प्रत्येक मावळा जर उठून उभा राहिला तर हे स्वराज्य पण उभं राहील ही संकल्पना तळागाळापर्यंत पोहोचवणारे श्री छत्रपती शहाजीराजे ज्या महापुरुषांनी स्वराज्याचे देखणे स्वप्न साकार केले अशा प्रत्येकाच्या मनामनात कणाकणात हे नाव दडलेले आहे असे क्षत्रिय कुलवंत सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज ज्या महापुरुषाचे नाव घेता आपल्या नसानसातील रक्त कळवळून उठते असे बुधभूषणकार स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे अस्पृश्याचे चटके जे मी सोचले ते तुम्ही सोचू नका म्हणून शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश देणारे स्वाभिमानाचा दगदगत्या ज्वालामुखी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय या सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो. जय भीम हे फक्त 2 शब्द नाही. जय भीम म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचा आदर आहे. जय भीम म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचा कष्टाला सलाम आहे. जय भीम म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचा सन्मान आहे. जय भीम म्हणजे प्रज्ञाशील करुणा आहे. जय भीम म्हणजे दया क्षमा शांती आहे. म्हणून जय भीम बोलायला लाजू नका. जय भीम जय महाराष्ट्र. साथी एक साथ संगठन बनाएंगे एकता को लाएंगे चलो रे चलो साथी चलो रे चलो साथी एक साथ आएंगे संगठन बनाएंगे एकता को लाएंगे चलो रे चलो साथी. ये मजदूरों का संगठन ये किसानों का मजदूरों का संगठन ये किसानों का संगठन ये महिलाओं का संगठन ये युवाओं का संगठन ये महिलाओं का संगठन ये युवाओं का संगठन ये दुखियों का है संगठन ये पीड़ितों का संगठन ये दुखियों का संगठन ये पीड़ितों का संगठन. अरे हम सारे मिलजुल कर बनाएंगे संगठन रे चलो साथी एक साथ आएंगे संगठन बनाएंगे एकता को लाएंगे चलो रे चलो साथी चलो रे चलो साथी. हाँ हम कष्ट ना उठाते तो खेती नहीं बनती. हम कष्ट ना उठाते तो खेती नहीं बनती. हम दान ना उगाते तो रोटी नहीं बनती. हम धान ना उगाते तो रोटी नहीं बनती. हम बोझ ना उठाते वो सेठ नहीं बनते. हम बोझ ना उठाते वो सेठ नहीं बनते. हम भूखा प्यासा क्यों है वो खा के मस्त क्यों है. हम भूखा प्यासा क्यों है वो खा के मस्त क्यों है. आपको पता है कौन भूखा और कौन प्यासा है. हम भूखा प्यासा क्यों है वो खा के मस्त क्यों है. हम भूखा प्यासा क्यों है वो खा के क्यों. अरे अपना पेट खाली है उनकी रोज दिवाली है चलो रे चलो साथी एक साथ आएंगे संगठन बनाएंगे एकता को लाएंगे चलो रे चलो साथी चलो रे चलो साथी. हाँ. अरे सांगा मला बिर्ला बाटा आन टाटा कुठ हाय हो. अरे सांगा मला बिर्ला बाटा टाटा कुठ हाय हो. अरे सांगा धनाचा साठानी आमचा वाटा कुठ हाय हो. सांगा धनाचा साठाने आमचा वाटा कुठ हाय हो. सांगा धनाचा साठाने आमचा वाटा कुठ आहे हो. अरे सांगा धनाचा साठानी आमचा वाटा कुठ हाय हो. सांगा धनाचा साठाने आमचा वाटा कुठं आहे हो. सांगा धनाचा साठाने आमचा वाटा कुठं आहे हो. घाम शेतात आमचा गळ काम शेतात आमचा गळ चोर ऐतच नेऊन पळ. चोर आयताच नेऊन पळ. घाम शेतात आमचा गळ चोर ऐतच नेऊन पळ. काय बोलतात घाम आपला गळतो आणि दुसरेच लोक त्याचा फायदा करून जातात. तर मग पुढे काय म्हटलेलं आहे. अरे धन चोराचा हा पळण्याचा फाटा कुठं हाय हो. सांगा धनाचा साठाने आमचा वाटा कुठं आहे हो. सांगा धनाचा साठाने आमचा वाटा कुठं आहे हो. सांगा
सांगाधनाचा साठाने आमचा वाटा कुठं आहे हो. न्याय वेशीला टांगा सदा, न्याय वेशीला टांगा सदा, माल त्याचा की आमचा वदा, माल त्याचा की आमचा वदा. न्याय वेशीला टांगा सदा, माल त्याचा की आमचा वदा. अरे करा निवाडा अनाथ राजू काटा कुठ हाय हो. अरे सांगाधनाचा साठाने आमचा वाटा कुठं आहे हो. सांगाधनाचा साठाने आमचा वाटा कुठं आहे हो. सांगाधनाचा साठाने आमचा वाटा कुठं आहे हो. आंधळे असताना माझ्या अभिमान दाविल सरळ, डोळे दिले म्हणून तुम्ही कुणाकडेही पळ. तुमच्या लक्षात येऊ द्या जरा, लक्षात लवकरात लवकर आलेलं बरं, ना तर वेळ येणारच आहे. तुमच्या लक्षात येऊ द्या जरा, नाही तर बांगड्या भरा. काहीतरी क्रांती करा, नाही तर बांगड्या भरा. कुणी जाई इकडं कुणी जाई तिकडं, खातो मधाचा मेवा. समाज सोडून पळतोय जिकडं, त्यालाही शोभ दावा. कुणी जाई इकडं कुणी जाई तिकडं, खातो मधाचा मेवा. समाज सोडून पळतोय जिकडं, त्यालाही शोभ दावा. जनाची नाही तरी मनाची तरी ठेवा, तुम्ही जनाची लाज थोडी धरा. तुम्ही मनाची लाज थोडी धरा, नाही तर बांगड्या भरा. समाज प्रबोधन करणारी ही मंडळी आहे की ज्यांना स्वतःचं करिअर घडवायचं असताना सुद्धा ते अशा सामाजिक प्रबोधनामध्ये गल्ली गल्लीमध्ये रात्रंदिवस फिरून लोकांमध्ये जनजागृती करत असतात. आणि आपले हे जे संघटन आहे हे पण अंधश्रद्धा निर्मूलनाचंच काम करतायत. कारण बाबासाहेब ज्या वेळेला अंधश्रद्धेवरती बोलत होते त्यावेळेला त्यांचे टीकाकार नेहमी सांगायचे की बाबासाहेब भगवान किंवा ईश्वराच्या विरोधात बोलतात. म्हणून अंधश्रद्धाच्या विरोधात काम करणाऱ्या लोकांना नेहमी इतर लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागत असतं. थोडीशी माझी तब्येत ठीक नाही, परंतु बाबासाहेबांचे विचार आचरणात आणायचे असतील तर आपण शिक्षणाला महत्त्व दिलं पाहिजे. आणि शिक्षणाशिवाय ज्ञानाशिवाय आपल्या सर्वांची उन्नती किंवा प्रगती होऊ शकत नाही. आपल्याला पहिल्यांदा समाजकारण करायचं असेल तर पहिल्यांदा शिक्षण घेणं महत्त्वाचं आहे आणि आपल्या मुलांनाही त्या दृष्टीनं घडवणं आवश्यक आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करत असताना आपण व्यसनमुक्तीचंही काम करावं.
समाजाला एक चांगली दिशा देण्याचं काम करत राहाल अशी आशा व्यक्त करतो. आपण मला इथं बोलून माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी आपणा सर्वांचा आभारी आहे. तुमच्या सर्वांच्या धम्मबंधूंच्या भगिनींच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे. मी पण सिद्धार्थ कॉलेजचा विद्यार्थी आहे. सिद्धार्थ विहार हॉस्टेलमधूनच माझं शिक्षण झालेलं आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या ऋणात राहायला मला आयुष्यभर आवडेल आणि त्यांच्या ऋणाची परतफेड करता येणार नाही. कारण जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये शेवटचा प्राण आहे तोपर्यंत आपण सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर राहिलं पाहिजे, पुढे राहिलं पाहिजे. या विचारधारेवरतीच मी काम करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद गंगावणे साहेब. याचबरोबर या ठिकाणी मी प्रचारित करतो आदरणीय DS सावंत साहेबांना की त्यांनी या सभेत संबोधित करावं. आदरणीय DS सावंत साहेब. बहुजन महामाता आणि बहुजन महापुरुषांची जी संयुक्त जयंती होती आहे ती अत्यंत गरजेची आहे, स्तुत्य आहे. कारण विचाराचं प्रबोधन झालं पाहिजे. कारण विचाराचं प्रबोधन का झालं पाहिजे? कारण इथं अंधाराची सुरुवात झालेली आहे, अंधार युगाची सुरुवात झालेली आहे आणि म्हणून प्रबोधनाची गरज आहे. हे अंधार युग जर नष्ट करायचं असेल तर आपणाला जागृत राहण्याची अत्यंत गरज आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळं ही जागृतीची चळवळ आहे, ही जागृतीचा विस्तव आहे. हा आपण कधीही विजू देऊ नये. कारण बहिद्रताची हत्या पुष्यमित्र शृंगाने केली आणि या देशामध्ये प्रतिक्रांती आणली, या देशामध्ये विषमतावाद आणला आणि आज संविधानाची हत्या करण्याचा प्रयत्न होतोय. संविधानाची हत्या करून या देशातली लोकशाही मोडीत काढण्याचं काम होत आहे. ते तुम्हाला आणि आम्हाला रोखावं लागेल. त्यासाठी आपण जागृत राहणं, त्यासाठी आपण ज्या घडामोडी घडतायत त्यामध्ये बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. याबाबत मला असं म्हणावं असं वाटतं की सांगू व्यथा कुणाला, संपूर्ण व्यवस्थाच मनुवाद्यांची बटीक झाली आहे. सांगू व्यथा कुणाला, मागू न्याय कुणाला. संविधानालाच आग लावली आहे आणि म्हणून आपणाला मला इथं म्हणायचं आहे की अंधार युगाची सुरुवात झालेली आहे की काय असं वाटतंय आणि म्हणून आपण इथं जागृत राहणं गरजेचं आहे. मित्रहो, महापुरुषांची जयंती करीत असताना आपण महापुरुषांचा विचार अंगीकृत केला आहे का? महापुरुषांच्या विचारानं आपण चालत आहोत का? याचं या जयंतीच्या माध्यमातून विचार मंथन, आत्मपरीक्षण करण्याची आता गरज आहे. कारण या देशाला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते स्वातंत्र्य फुकट मिळालेलं नाही. या देशामध्ये अनेकांनी बलिदान केलेलं आहे, अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे, तेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. हे आपण स्वातंत्र्य आपण कुणालाही हिरावून घेऊ देता कामा नये आणि म्हणून इथं प्रबोधनाची गरज आहे. हे जे स्वातंत्र्य आहे, ही जी समता आहे, ही बंधुता आहे, ही न्याय आहे, हे आपल्याला सुखाने मिळालेलं नाही. यासाठी महापुरुषांनी रक्ताचं पाणी आणि हाडाची काढं केलेली आहेत आणि त्यामुळे आपण इथे आज समता, स्वातंत्र्यता, बंधुता आणि न्याय घेऊन नांदत आहोत. आपल्याला न्याय मिळत आहे, पण काही विषमतावादी ताकदी आज प्रबळ झालेल्या आपल्याला दिसून येत आहेत आणि त्या ताकदी इथल्या बहुजनांना परत गुलाम बनवण्याचं षड्यंत्र करत आहेत. त्यांचं षड्यंत्र मोडून काढण्याचं काम आपण इथं केलं पाहिजे आणि त्यामुळे अशा प्रकारचे प्रबोधनाचे कार्यक्रम आपण केले पाहिजेत. मी म्हणालो की अंधार युगाची सुरुवात झालेली आहे. आज ज्या घटना आपण पाहतो आहे, आज अनेक घटना होत आहेत. मणिपूरची घटना अत्यंत विदारक घटना आहे आणि तरीही लोक आपण रस्त्यावर येत नाही. अपवाद वगळला तर काही लोक रस्त्यावर आले होते, पण केवढी विटंबना, काय चाललंय, हे लोकशाहीचं राज्य आहे का असा प्रश्न पडावा. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे इथला जो फुले शाहू आंबेडकरीवादी आहे, इथला जो बहुजन समाज आहे, त्यांनी हे आपणाला मिळालेलं जे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, न्याय
हे जपण्याचं काम केलं पाहिजे. वेळ प्रसंगी आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली तरी चालेल, पण आपल्याला हे जपावं लागेल असं मला या प्रसंगी वाटतं. देशामध्ये अनेक गोष्टी आहेत, अनेक अत्याचार. मी रेल्वेच्या बँकेचा चीफ मॅनेजर आहे. ते चीफ मॅनेजर पद मिळवण्यासाठी मला 2 वेळा हायकोर्टात जावं लागलं. माझ्याकडे मुंबई विद्यापीठाच्या 7 डिग्री आहेत, रेग्युलर डिग्री आहे, एकही करस्पॉन्डन्स डिग्री नाही. या व्यवस्थेला आम्ही शिकून सुद्धा आम्हाला संघर्ष करावा लागतोय. मला 2 वेळा हायकोर्टात जावं लागलं. 3ऱ्या वेळेला मी नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्टला गेलो, तेव्हा मला न्याय मिळाला. तिथं मी स्वतः वकील असल्यामुळे मी तिथं वकील, आणि माझ्याकडे लॉच्या 4 डिग्री असल्यामुळे मी स्वतः प्लीडिंग केलं तिथं आणि सांगितलं की माझ्यावर अन्याय कसा होतो. इतक्या शिकलेल्या माणसावर जर अन्याय होत असेल तर गोरगरिबांचं काय, न शिकलेल्या माणसांचं काय, अशी ही व्यवस्था आहे. आज शिक्षण इतकं प्रचंड महाग करून ठेवलंय. मी LLM केलं 2010 मध्ये, त्यावेळेला माझी 50,000 रुपये फी होती. नोकरी करत असताना आम्ही सवलतीचा फायदा घेतला नाही, कारण उद्या कुठे कळालं डिपार्टमेंटला की यांनी स्कॉलरशिप घेतली या काहीतरी घेतलं तर उद्या डिपार्टमेंटल ऍक्शन चालू होईल. 50,000 फी, आता ती 1-1.5 लाख रुपये वर्षाची फी झाली असेल. इथला सामान्य माणूस, इथला मध्यमवर्गीय माणूस 1.5 लाख रुपये फी भरू शकतो का? MBA फायनान्सची फी एका वर्षाची 1.25 लाख रुपये आहे. हे भरू शकतो का आपण? काय चाललेलं आहे? तुम्ही ज्यांना निवडून देता ते तुमचे नोकर आहेत, पण निवडून देताना तुम्ही काय चूक करता? त्यांच्याकडून पैसे घेता आणि पैसे घेतल्यामुळे तुमचं ते मत विकत घेतल्यासारखं वागतात आणि तुम्हाला ते न्याय देत नाहीत. तुम्ही पैसे घेतल्यामुळे त्यांना वाटतंय की यांना मी विकत घेतलेला आहे, आता यांची कामं करण्याची गरज नाही. ज्या बाबासाहेबांनी आपल्याला जो मतदानाचा अधिकार दिला, फार म्हणजे आपल्याला कुठलंही कष्ट पडलं नाही. हे सगळे अधिकार मिळवण्यासाठी आपल्याला सहज मिळाले, म्हणून आपल्याला त्याचं महत्त्व कळत नाही. आणि म्हणून आपण जागरूक राहिलं पाहिजे. हे आज हे ज्यांना तुम्ही ज्यांना मत देता ते तुमचे नोकर आहेत, तुमचे मालक झालेले आहेत. इथला देश विकायला काढलेला आहे. यांना तुम्ही यांची जागा दाखवली पाहिजे. हा मेसेज या निमित्तानं आपण दिला पाहिजे. मी MCOM करत असताना मी इथं मालवणीमध्येच राहायचो. मालवणीचा माझा घनिष्ठ संबंध आहे. इथंच मी मामांकडे आलो होतो. मला गव्हर्नमेंट कॉलेजेस हॉस्टेलला मुंबईला ॲडमिशन मिळालं आणि मी तिथं गेलो. इथली मुलं फार पुढं जाऊ शकतात. मी UPSCची परीक्षा दिलो. मी असा माणूस आहे की मला भारत सरकारच्या वस्त्रोद्योगामध्ये नोकरी मिळाली होती आणि नोकरी म्हणजे परीक्षा देऊन मिळाली होती. आणि त्याच्यानंतर मी IAS ची प्रिलिम्स पास झालो. माझा सेक्रेटरी शर्मा होता. त्या शर्मानं मला रजा दिली नाही. मी 1 महिन्याचा पगार परत भरला सरकारला आणि त्या गव्हर्नमेंटच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि मी पुढे गेलो. तेव्हा काहीतरी म्हणजे आपण कमवू शकतो, काहीतरी कुठेतरी जाऊ शकतो आणि आपल्याला सामाजिक जाणीव असली पाहिजे, सामाजिक बांधिलकी असली पाहिजे. काळ फार बिकट आहे. तुम्ही सगळ्यांनी जागृत राहावं. मला वेळ किती दिलाय मला माहिती नाही. आचारसंहिता चालू आहे, पण कोणाला घाबरायची गरज नाही. आपल्या बापाने घटना लिहिलेली आहे. आपण आचारसंहितेचं अजिबात उल्लंघन करत नाही, कारण आम्ही कुणाला मत द्या असं सांगत नाही आणि आम्ही कुणाला भिणाऱ्या अवलादी नाहीत. आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. एवढं बोलून मी माझा 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम, जय भारत. सर्वांना माझा सप्रेम जय भीम. जसं आता माझी ओळख करून दिली गेली, शिरीन संजू लोखंडे हे माझं नाव आहे आणि अप्पर कामगार आयुक्त कोकण विभाग अशी मी 14 मार्चपर्यंत होते. आता माझं प्रमोशन झालेलं आहे आणि मी सहआयुक्त जॉईंट लेबर कमिशनर पहिली महिला या पदावरती विराजमान झालेली आहे आणि त्याचं सगळं श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आजचा जो दिवस आहे आपला, एक तर महाराष्ट्र दिवस आणि दुसरा कामगार दिन, या दोनही दिवसांकरता अत्यंत महत्त्वाचं योगदान आहे. आपल्या संयोजकांनी इथे अतिशय छान रीतीने हे सगळं मांडलेलं आहे. हे मला वाटतं आपण इथे आलेल्या प्रत्येकाने नक्कीच वाचलं असेल. आणि हे वाचत असताना आधी तो आपण पुढचा भाग बघूया. 1 मे महाराष्ट्र दिन. आणि बऱ्याच जणांना हे माहितीच नाही आहे की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये डॉक्टर बाबासाहेबांचं योगदान काय होतं. आपण वया पुस्तकात, शिक्षणाच्या पुस्तकात देखील आतापर्यंत NM जोशी, प्र.के. अत्रे आणि ह्या सगळ्या लोकांचीच नावं ऐकत आलो. परंतु ह्या सगळ्यांच्या मध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका जी बजावली आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी.
नाही तर ही मुंबई कधीच आपल्याला मिळाली नसती, ती गुजरातचा भाग झाली असती. आणि ह्या सर्वाला शेवटी कारणीभूत ठरलं ते आपल्या 106 हुतात्म्यांचं बलिदान. त्यांच्या स्मरणार्थ आपण हा दिवस साजरा करतो आहोत आणि त्यामुळेच आपल्याला महाराष्ट्र मुंबईसह बघायला मिळाला, हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे. दुसरा महत्त्वाचा दिवस आज आहे तो कामगार दिवस, आंतरराष्ट्रीय कामगार दिवस. आणि मी ज्या कामगार कार्यालयात काम करते त्या कार्यालयाच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. कामगार दिन आंतरराष्ट्रीय कसा सुरू झाला, कामगारांचा लढा कसा होता आणि कशा प्रकारे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून घोषित केला गेला, हे देखील तुमच्या संयोजकांनी एक चांगल्या प्रकारे इथे मांडलेलं आहे. आणि कामगार दिनाच्या परिप्रेक्ष्यातून मला असं वाटतं की कामगार आणि कामगार चळवळ या विषयावरती थोडंसं बोलावं. मी ज्या कामगार विभागात कार्यरत आहे त्या कामगार विभागाची स्थापना 1921 साली झाली, की ज्याला आज 100हून जास्त वर्ष झालेले आहेत. आणि ह्या 100हून जास्त वर्ष झालेल्या कार्यालयाचं संपूर्ण भारतभराची सुरुवात पहिल्यांदा हे कार्यालय जे झालं ते मुंबईमध्ये झालं. आणि मुंबईमधून कामगार आयुक्त किंवा कमिशनरेट ऑफ लेबर ह्या संपूर्ण कार्यालयाची सुरुवात झालेली आहे. ही नक्कीच आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे. याला महत्त्वाचं एक कारण हे देखील आहे की आपली मुंबई जी आहे ही उद्योगनगरी होती. 1800 शतकापासून ही उद्योगनगरी भरभराटीला आली. ही मुख्यतः भरभराटीला आली ते कशामुळे, तर आपल्या इथे आहेत कापड गिरण्या आहेत म्हणण्याच्या ऐवजी आता होतं म्हणण्याची खूप म्हणजे वाईट काळ आलेला आहे. पण ही उद्योगनगरी होती आणि जवळजवळ 61 ते 62 कापड गिरण्या आपल्याकडे कार्यरत होत्या. आणि ह्या कापड गिरण्यांमधून जवळजवळ 2.5 ते 3 लाख कामगार कार्यरत होते. आणि ह्या सगळ्या कामगारांचा इतिहास हा खरोखर कामगार चळवळीचा इतिहास म्हणून आपण त्याकडे पाहिलं पाहिजे. कामगार चळवळीच्या इतिहासातले प्रमुख आणि कामगार संघटक म्हणून आपल्याला नामदार मेघाजी लोखंडे यांचं नाव नक्कीच घेतलं पाहिजे. कारण ते संस्थापक होते बॉम्बे हँडमिल असोसिएशन ह्या कामगार संघटनेचे. 1887 साली त्यांनी ही कामगार संघटना मुंबईतल्या कामगारांकरता, गिरणी कामगारांकरता प्राथम्याने स्थापन केली. ते महात्मा ज्योतिबा फुलेंचे शिष्य होते आणि स्वतः कामगार म्हणून एका मिलमध्ये काम करत होते. त्यावेळेस त्यांनी ह्या कामगारांच्या एकूणच होणारी शोषण हे पाहिलं आणि मग त्यांनी अनेक गोष्टींमध्ये लक्ष घातलं. त्यातलं होतं रविवारची सुट्टी, 8 तासाची ड्युटी. ह्या ज्या सगळ्या चळवळी ज्या आहेत ह्या युरोपभर सुरूच होत्या आणि त्याचंच प्रतीक आपल्याला आपल्याकडच्या कामगार चळवळींमध्ये सुद्धा दिसून येतं. त्यानंतर 1920-21 मध्ये महत्त्वाच्या कामगार संघटना म्हणजे इंटक, आयटक, त्यानंतर तुमचे कम्युनिस्ट आले. कम्युनिस्टांची चळवळ देखील जोरात होती. पण त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एक गोष्ट लक्षात आली की कम्युनिस्ट जे आहेत हे कामगार आणि मालक असे 2च भेद जाणतात. त्याला आपण क्लास कॉन्फ्लिक्ट म्हणतो, भांडवलदार आणि कामगार. पण कामगारांमध्ये आपल्या भारतामध्ये जो जातीभेद केला जात होता ही गोष्ट काही ते मानायला तयार नव्हते. आणि ही गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आली. उदाहरण दाखल त्यांची भाषणं जर आपण पाहिली तर त्यात त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की गिरणी कामगारांमध्ये इतका टोकाचा जातीभेद पाळला जात होता की विविंगचं जे डिपार्टमेंट आहे जिथे विणलं जातं तिथे तो जो दोरा आहे तो ओवताना आपण जसा सुई दोरा ओवताना थोडंसं धागा आपण असा तोंडामध्ये घालतो तसा तो घेतला जायचा. मग त्याला बाट होईल, तो अस्पृश्यचा त्याला नको स्पर्श व्हायला म्हणून त्या विभागामध्ये ठराविकच जातीचे कामगार काम करू शकत होते. जो दलित वर्ग आहे, जो मागास वर्ग आहे त्याला कुठलीही चांगली कामं दिली जात नव्हती. आणि हा जातीभेद जो आहे हा डॉक्टर बाबासाहेबांनी लक्षात आणून दिला. त्यांनी हे लक्षात आणून दिलं की या अशा प्रकारच्या गोष्टींमुळे केवळ कामाची विभागणी नाही होते तर कामगारांची पण विभागणी होती आहे. आणि म्हणून त्यांनी शेवटी 1936 साली स्वतः मजूर पक्षाची स्थापना केली. त्यांचा मजूर पक्ष जो आहे आणि त्या मजूर पक्षाचा जाहीरनामा जो आहे
तो इतका अभ्यासपूर्ण आहे की आपण नक्कीच त्याच्यातल्या काही मुद्द्यांवरती लक्ष घातलं पाहिजे. सगळ्यात पहिला मुद्दा त्यांनी हा सांगितला होता की कामगारांना स्वच्छ आणि चांगलं पिण्याचं पाणी, वॉशरूम्स आणि राहण्याची व्यवस्था असावी. म्हणजे आपण जे माटुंगा लेबर कॅम्प किंवा अशा प्रकारचे जे लेबर कॅम्प बघतो, ह्या सगळ्याची जी कल्पना होती ती तेव्हा त्यांनी त्यांच्या पक्षाचा जो जाहीरनामा दिला त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेली होती. शासन पुरस्कृत उद्योगांना प्रामुख्याने चालना देणे, म्हणजे आपण जे पब्लिक सेक्टर म्हणतो अशा कारखान्यांना प्राधान्य देणे. त्यामुळे आतापर्यंत भारतामध्ये नक्कीच हे तत्त्व पाळलं गेलं होतं, परंतु सध्या परिस्थिती अतिशय बदलत चाललेली आहे. पब्लिक सेक्टरमधले कारखाने हे धडाधड बंद होत आहेत आणि त्यामुळे रिझर्वेशन प्रायव्हेट इंडस्ट्रीजमध्ये ह्या गोष्टीचा काही अर्थच उरलेला नाही. दुसरा त्यांचा विषय होता कामगाराच्या भल्याकरिता व सुरक्षेकरिता सक्षम कामगार कायद्यांची मागणी करणे. मग ह्याच्यात त्यांनी कुठले कुठले कामगार कायदे घेतले होते? एक किमान वेतन अधिनियम, आपण जर म्हटलं कमीत कमी किती पगार दिला जावा कामगारांना, ते निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देणं आहे. आणि त्याच्यात जे आपण बेसिक आणि डिअरनेस अलाउन्स किंवा विशेष भत्ता आपण जो म्हणतो महागाई भत्ता, हा महागाई भत्ता देण्याची तरतूद देखील केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे झालेली आहे. आणि आपल्या सगळ्याच कामगारांना त्यामुळे मूळ पगार आणि त्याच्यामध्ये बेसिक भत्ता, वेतन भत्ता हा मिळत असतो. त्यानंतर नियमित कामाचे तास, पूर्वी 15-15 तासाचा कामगारांना दिवसाचं काम करायला लागत होतं, ते आपण 8 तासांवरती आणू शकलो. ते केवळ कामगार कायदे आपले झाले म्हणून. भरपगारी रजा मिळणं, आठवड्याची रजा मिळणं, भरपगारी म्हणजे सिक लिव्ह मिळणं, कॅज्युअल लिव्ह मिळणं, या रजांची सुरुवात झाली. घरकुल योजना, कामगारांकरता घर असावं असं म्हणणारी कदाचित ही पहिली कामगार संघटना होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. जहागीरदारी पद्धतीचे निर्मूलन करावे. आता तुम्ही म्हणाल जहागीरदारीचं कामगारांशी काय संबंध? तर कामगारच मुळात विस्थापित होऊन का आले? तर या जहागीरदार पद्धतीमुळे आले. शेत जमिनी ज्या काय होत्या नव्हत्या त्या सगळ्या जहागीरदारांनी बळकावून घेतलेल्या होत्या. त्यांना काही आर्थिक मदत करण्याच्या नावाखाली हे सगळं त्यांनी बळकावलेलं होतं. तर त्यामुळे कामगार संघटना असूनही किती व्यापक दृष्टीने बाबासाहेबांचा विचार होता लक्षात घ्या. कामाचे कसब वाढवण्याकरता सरकारने तांत्रिक शिक्षण देणे, म्हणजे कुशल कामगार तयार होतील. म्हणजे कामगार हा जेव्हा लागतो अनस्किल्ड म्हणून किंवा अतिशय खालच्या स्तरावर लागतो, तो आयुष्यभर तसाच राहू नये, तर त्याचं कौशल्य वाढावं. आणि म्हणून त्यांनी स्किल डेव्हलपमेंट करता देखील खूप चांगल्या प्रकारे सरकारला सूचना दिल्या. ह्या कामगार संघटनेचं जे उद्दिष्ट होतं ते त्यांनी नंतर पूर्ण केलं. आणि त्याच अनुषंगाने आपल्याला एम्प्लॉयमेंट एक्सचेंज, म्हणजे कामगारांना नोकरी देण्याकरता त्यांच्या कौशल्याप्रमाणे, आणि त्याचबरोबरीने ह्या डिपार्टमेंटचं नाव स्किल डेव्हलपमेंटसुद्धा आहे. आपण फक्त एम्प्लॉयमेंट एक्सचेंज असंच म्हणतो, परंतु नव्यानेच जे शासनाने ह्याचं नाव केलेलं आहे त्याच्या स्किल डेव्हलपमेंट हे देखील नाव समाविष्ट आहे. कारण जेव्हा कामगाराचं स्किल वाढेल, त्याचं तंत्रज्ञानाचं त्याला नॉलेज मिळेल, तर तो पुढे जाईल आणि आणखीन आयुष्यामध्ये नवीन नवीन आव्हानं पेलेल आणि वरच्या पदावर जाऊ शकेल. चांगल्या पगाराच्या व फायद्याच्या नोकरीमधून दलित समाजाला वगळले जाऊ नये म्हणून आवाज उठवणे. म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की गिरण्यांमध्ये जे चांगल्या प्रकारची कामं होती, ज्याच्यामध्ये पगार चांगले होते, अशी सर्व कामं ही केवळ काही वरिष्ठ जातीच्याच लोकांना दिली जात होती आणि तिथे दलित कामगारांना मात्र ही कामं दिली जात नव्हती. तर त्यासाठी लढा दिले. तर अशामुळे हे जातीय वाद जो आहे हा कामगारांना भोगावा लागू नये आणि त्यासाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी पार्टी होती, कामगार त्यांचा पक्ष मजूर पक्ष, इंडियन लेबर पार्टी, ह्याची स्थापना केली. त्यानंतर जर बाबासाहेबांचं कामगार संबंधी काम बघायचं आपल्याला झालं तर ते 1942 ते 1946 हे मुंबई काउन्सिलमध्ये मजूर मंत्री होते. ह्या कालावधीमध्ये त्यांनी अनेक गोष्टी केल्या. तुमच्या इथे हा जो लेख लिहिलेला आहे त्यात देखील त्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. त्यातील ज्या महत्त्वाच्या होत्या, समान कामाला समान वेतन, म्हणजे पुरुष आणि महिला या दोघांचंही काम जर समान असेल तर त्यांना पगार देखील समानच मिळायला पाहिजे.
आणि तशा तऱ्हेचा कायदा देखील शासनाने त्यानंतर केलेला आहे. 8 तासाची शिफ्ट, अतिरिक्त कामाचा मोबदला दुप्पट म्हणजे आपण ज्याला ओव्हरटाईम म्हणतो, एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची स्थापना, श्रमिक संघ अधिनियम जो होता त्याच्यामध्ये तेव्हाच्या काँग्रेस सरकारने संपाचा अधिकार हा काढून घेतला होता कामगारांचा. त्याकरता त्यांनी आंदोलन केलं आणि हा संप करण्याचा कामगाराचा मूलभूत अधिकार हा कामगाराला परत मिळवून दिला. कामगारासाठी विमा योजना ज्याला आपण ESIC म्हणतो, त्यानंतर कामगारासाठी कल्याणकारी योजना, वेलफेअर स्कीम्स, भविष्य निर्वाह निधी म्हणजे प्रॉव्हिडंट फंड जो तुम्ही सगळेच जण त्याचा लाभ घेत असाल. त्याच्यामध्ये असं नाही आहे की अमक्याच जातीच्या माणसाला प्रॉव्हिडंट फंड मिळेल आणि ESIC मिळेल, असं काही नाही. सगळ्या कामगार वर्गांसाठी डॉक्टर बाबासाहेबांनी केलेलं काम आहे. किमान वेतन आपण ऐकलं, भरपगारी रजा, महागाई भत्ता. सगळ्यात महत्त्वाचं मी तर म्हणेन की महिला कामगारांकरता बाबासाहेबांनी खूप मोठं मोलाचं काम केलेलं आहे. आपण जर प्रसूती लाभ अधिनियम हा कामगार कायदा आहे की ज्याची आम्ही अंमलबजावणी करतो, त्या प्रसूती लाभ अधिनियम म्हणजे मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट हे केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आलेलं आहे. तर अशा प्रकारे कामगार कायद्यांच्या बाबतीमध्ये मला जेवढं काही इनोव्हेटिव्ह काम करता येईल ते मी करत असते. आमच्या कार्यालयातर्फे पहिल्यांदा आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीच्या निमित्ताने चैत्यभूमीवरती आमचा स्टॉल लावायला सुरुवात केली, ज्याच्यात मी जसं तुमच्याशी शेअर केलं बांधकाम कामगार किंवा घरेलू कामगार आणि विविध योजना कामगार कायद्यांच्या ह्यांचं आम्ही माहिती ठेवायला सुरुवात केली, पॅम्पलेट वाटायला सुरुवात केली. संपूर्ण महाराष्ट्रातून येणारे जवळजवळ 1 ते 1.5 लाख लोकांपर्यंत आम्ही त्या माध्यमातून पोहोचू शकलो. आणि ह्या सगळ्यांच्या मागे माझी प्रेरणा जी आहे ती परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे विचार. आणि म्हणूनच आज मी पुन्हा एकदा आपले आयोजक आणि आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानते. पुन्हा आपला जास्त वेळ घेत नाही. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भीम. जय भीम. मैं फिल्म लाइन से बिलोंग करता हूँ. हमारे यहाँ 8 से 10 हज़ार वर्कर्स काम करते हैं. आज मुझे काफ़ी रोशनी मिली. लोखंडे मैडम से मैंने जब पूछा तो मालूम पड़ा ये बहुत बड़ी सेवा में लगे हैं. सालों से सेवा में लगे हैं और हमें ये जानकारी पहले से थी लेकिन कभी अप्रोच नहीं किया. आज सुनने के बाद लगता है हमें इनसे साठगांठ करनी पड़ेगी, क्योंकि हम चाहते हैं वर्कर्स को देखते हुए हमेशा सोचा जाता है कि आज वर्कर्स की क्या अहमियत है. आज वर्कर्स, दुनिया का सारा काम वर्कर ही करता है. सेठ लोग अपनी कुर्सियों पर बैठते हैं और वर्कर्स ही काम करते हैं. इसलिए मैं हमेशा, मेरे मन में हमेशा ये रहता है कि वर्कर्स की उतनी इज्जत होनी चाहिए, इज्जत इतनी ज़्यादा होनी चाहिए. वो लोग भी भगवान का दूसरा रूप है, इसलिए उनका हमेशा ध्यान रखना चाहिए, उनसे बहुत प्यार करना चाहिए और उनकी हमेशा ये सोचो वो हमारी सेवा ना करे, हमें उनकी ज़्यादा सेवा करनी है, क्योंकि उनकी वजह से हम लोग हैं. बस मैं इसके आगे और कुछ ज़्यादा बोल नहीं पाऊँगा. मुझे मालूम होता कि मैंने स्पीच देनी है तो मैं घर से थोड़ी तैयारी करके आता, लेकिन जितना मुझे है मैं सिर्फ एक ही बात जानता हूँ कि किसी के दिल में उतरना ये रिलेशनशिप का पहला कायदा है कि किसी के दिल में उतरना, काम करने वाले के दिल में भी उतरना, उसकी मजदूरियों को समझना, उसको फील करना. वो भी हमारी तरह से वो भी इंसान है और उनको हमेशा इज्जत देनी चाहिए. बस मैं सिर्फ यही कहूँगा कि मैं बहुत आज आई फील वेरी प्राउड कि आज मुझे यहाँ पे आपने बुलाया, मेरी इज्जत बख्शी, और मैं चाहूँगा कि ये ऑर्गेनाइजेशन बहुत प्रोग्रेस करे और हमेशा तरक्की की ओर जाए. और हम फिल्म वालों से कोई सेवा चाहते हों
तो हम लोग हमेशा वर्कर्स के साथ हमेशा रहते हैं। तो मैं सिर्फ धन्यवाद कहूँगा और आपसे आशीर्वाद लूँगा और चाहूँगा कि हम लोग एक दूसरे की सेवा करें। बहुजन अन्याय अत्याचार निर्मूलन कृती समिती गेल्या अनेक वर्षापासून मुंबई, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरची अनेक प्रकरण हाताळत आहेत। या संस्थेच्या माध्यमातून आम्ही गेल्या अनेक वर्षापासून अनेक असे प्रकरणला सोडवण्याचा प्रयत्न केला आहे, कायदेशीर मार्गाने आणि गरज पडली तर न्यायालयाच्या मार्गाने वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही सर्व प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न करत आहेत। आज आपला महाराष्ट्र दिवस आहे। कशा प्रकारे आपल्याला आज मुंबई मिळाली हा एक वेगळा इतिहास आहे आणि कशा प्रकारे आज मुंबई ॲक्च्युली मी बोलू इच्छितो की गेल्या वर्षीचं मी एक भाषण ऐकलेलं गुजरातची स्थापनाच्या दिवसाचं गुजरातच्या वर्धापन दिवसाच्या कार्यक्रमात त्यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सने आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी समर्थता इनडायरेक्टली दाखवली। कोणत्या मागणीला? की गुजरात ही आमची आहे, मुंबई ही गुजरातची आहे आणि मुंबई ही गुजरातलाच मिळाली पाहिजे पुन्हा। आणि त्या अनुषंगाने आताचे जे त्यांचे व्यवहार चालू आहेत, जे आज मुंबईमधील अनेक आपले जे मराठी लोक होते त्यांच्याकडून अधिक रक्कम देऊन जमिनी खरेदी केली जात आहेत, त्यांच्याकडून फ्लॅट्स खरेदी केले जात आहेत। रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली एकदा रिडेव्हलपमेंट केल्यानंतर मग त्याच्यानंतर त्यांच्याकडून फ्लॅटची विक्री केलेली जातात आणि जेणेकरून एकदा जसं की आपला जो पूर्ण संविधान हा बहुमतावर त्याचा बेस आहे, बहुमत बेस आहे आणि त्याचाच अनेक प्रकारे बेकायदेशीरित्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न आपण गेल्या अनेक वर्षामध्ये 3-4 वर्षामध्ये बघितलेलं आहे की कायदेशीर मार्गाने बेकायदेशीर कामं कसं करायचे। तर हे सर्व विषय जेव्हा आपल्यासमोर येतात तर अशा प्रसंगी सर्व कार्यकर्ते तर कमी नाही, मुंबईमध्ये पण महाराष्ट्रामध्ये पण ते कार्यकर्ते एखाद्या पक्षाच्या दावणीला जेव्हा बांधला जातो आणि तो बांधला गेल्यानंतर जे त्याची नामुष्की होते किंवा तो समोर बघतोय की जसं तर एखादा खूप मोठा घाणेरडा प्रकरण होतं आणि तो हतबल होऊन त्या ठिकाणी बघत उभा राहतो। तर आम्हाला अभिमान या गोष्टीचा आहे की आम्ही आमच्या घरामध्ये आहोत। आम्ही बहुजन अन्याय अत्याचार निर्मूलन कृती समिती हा आमचं घर आहे आणि ह्या घराचे मालक आम्ही आहोत। आम्ही एखाद्या पक्षामध्ये काम करणारे कार्यकर्त्यासारखे भाडोत्री नाहीत, आम्ही भाड्याच्या घरात राहत नाहीत आणि आमच्या घरामध्ये आम्ही आमच्या सोयीप्रमाणे आणि आपले जे पण प्रश्न आमच्यापर्यंत पोचतात ते कोणत्याही पद्धतीने सोडवण्याचा म्हणजे सतत प्रयास। काही प्रकरणामध्ये तर आमचे 100 पत्र गेलेत, 100 अर्ज आम्ही त्या ठिकाणी टाकलेत। मग त्याच्यानंतर गरज पडली तर आम्ही 153 प्रायव्हेट केस दाखल केलो, मग गरज पडली तर हायकोर्टामध्ये गेलो। बट आम्ही जेव्हापर्यंत संबंधित व्यक्तीला न्याय मिळत नाही तेव्हापर्यंत तो प्रयत्न सोडलेला नाही। हा आमच्या आणि आज या ठिकाणी जे पण तुम्ही लोकसंख्या इकडे जे आज कार्यक्रमामध्ये एवढं बहुसंख्यक लोक होते याच्यामधले 80% लोक एकेकाळचे पीडित होते जे आमच्या संस्थेकडे आलेले आणि आज ते त्यांच्याकडे इतर पीडित येतात, ते त्यांची कामं सोडवण्याचा त्यांचे प्रॉब्लेम्स सॉल्व करण्याचा प्रयत्न सनदशीर मार्गाने करतात। तर ही सर्व अचीवमेंट आहे कारण की कसं आहे आपल्या देशाच्या संविधानामध्ये एवढी शक्ती आहे, एवढी ताकद आहे की आपण जर व्यवस्थितरित्या आपण जर त्याला हे केलं तर आपल्याला नक्की त्याच्यामध्ये यश मिळतो आणि म्हणून सतत न्याय मिळेपर्यंत शेवटपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी आपले प्रयत्न करत राहिलं पाहिजे। हा आपल्या मूलभूत आपला संविधानाचा बेस आहे आणि दुसरा बेस हा आहे की एक जो पीडित होतो तो त्या आम्ही कधीही आमचा प्रयत्न हा राहतो का एक तक्रार व्यक्ती घेऊन आला तर तो दुसऱ्यांदा परत तक्रार घेऊन आला नाही पाहिजे। तो तक्रार घेऊन आलेल्या व्यक्तीला एवढं आपण शिकवा, एवढं त्याला संविधानाबाबत माहिती द्या, एवढं त्याला त्या सर्व कशा प्रकारे हाताळायचं हे शिकवा का दुसऱ्यांदा तो त्याच्यावर अन्याय अत्याचार झालं तर तो त्याची तक्रार घेऊन आमच्याकडे आला नाही पाहिजे। हा वैशिष्ट्य आहे आमच्या संस्थेत। तो स्वतःचे प्रकरण हाताळलं पाहिजे आणि इतरांनाही मदत केलं पाहिजे। हा आमच्या संस्थेचा बेस आहे। कसं आहे महाराष्ट्र डे हे देशामध्ये निवडणुकीचं वातावरण आहे, आचारसंहिता लागलेली आहे आणि आचारसंहिताचे काय परिणाम होतात हे आम्ही गेल्या 10 दिवसात भोगले आहे कारण की आम्ही खूप प्रयत्न केल्यानंतर आम्हाला 25 दिवसापासून आम्ही सतत 11 वर्षाचे परमिशन असून देखील आम्हाला शनिवारी शेवटी परमिशन मिळालं आणि इकडचे स्थानिक सर्वच पक्षांनी त्याला विरोध दर्शवला होता। तरी मी बोललो ना शेवटपर्यंत प्रयत्न करायचा आणि निवडणुका आहे तर हा विषय या ठिकाणी मांडणं
खूप अत्यंत गरजेचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मताचा अधिकार दिला आहे, पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचा अजून एक अधिकार दिला आहे, तो आहे विटो पॉवर. मला कोणाला मत नाही द्यायचं आहे हा सर्वात मोठा अधिकार आहे. द्यायचं आहे की नाही द्यायचं तो सेकंडरी पार्ट आहे. मला जर निवडणुकीचा द्यायलाच नाही जायचं आहे तर मी घरी बसेल. बट सर्वात पहिले आजच्या मतदारांनी हे ठरवावं की मला जे संविधानाने विटो पॉवरचा अधिकार दिलेला आहे तो अधिकारचा निर्णय आजच घ्यावा, निवडणुकीची वाट बघायची गरज नाही. यू मस्ट बी डिसाईड टुडे के आय हॅव टू रिजेक्ट दिस मॅन, हू एव्हर, कोणीही असो मग तो, त्या व्यक्तीला नाकारण्याची तयारी आजपासून करा. देन यू विल बी क्लिअर ऑन इलेक्शन डे के येस आय हॅव रिजेक्टेड हिम आणि मला ह्याला त्या ठिकाणी हे करायचं. तर ह्या सर्व विटो पॉवरची शक्ती जे संविधानाने दिले त्याचं खूप महत्त्व आहे आणि ते महत्त्व प्रत्येक मतदारांनी त्याची दखल घेतली पाहिजे.